हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. MST CET सिरीजच्या थर्ड लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघा मित्रांनो, आपण MST CET सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये प्रत्येक चॅप्टर आणि चॅप्टरमधला प्रत्येक टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सो आजचा आपला जो टॉपिक आहे दॅट इज सॉलिड स्टेट चॅप्टर आपण सुरू केलेला होता आणि सॉलिड स्टेट चॅप्टर मधला आपला टॉपिक आहे दॅट इज पॅकिंग ऑफ अ पार्टिकल्स. पॅकिंग ऑफ अ पार्टिकल्स, डिफरंट टाइप्स ऑफ पॅकिंग्स आपण बघितल्या होत्या, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. त्या संबंधित सर्व MCQs आपण आज बघणार आहोत. चला आता वेळ न घालवता आपण MCQs कडे जाऊया. फर्स्ट ऑफ ऑल त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला जर थेरी लेक्चर्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी लिंक शेअर केलेली आहे. सो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या चॅप्टर संबंधित सगळे थेरी लेक्चर्स इझिली तिथे बघू शकतात. ओके, चला आता आपण MCQ कडे जाऊया. सो दिस इज अवर फर्स्ट MCQ. बघा मित्रांनो, अगदी सोपा पहिला MCQ आलेला आपल्याला, दॅट इज पॅकिंग ऑफ अ पार्टिकल इज मोस्ट इकॉनॉमिकल. काय विचारलेलं आहे रे तुम्हाला इथे? मोस्ट इकॉनॉमिकल पॅकिंग कुठली आहे? मोस्ट इकॉनॉमिकल पॅकिंग कुठली आहे? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहित असलं पाहिजे की आपण 3 टाईपच्या पॅकिंग स्टडी करत असतो. दॅट इज वन इज अ सिंपल क्यूबिक, सेकंड वन इज अ BCC अँड द थर्ड वन इज अ FCC. आय थिंक तुम्ही कमेंटमध्ये आन्सर केलं पण असेल. फास्ट लगेच चला कमेंटमध्ये आन्सर करायचं आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. अगदी सोपंसं उत्तर आहे याचं. फास्ट चला कमेंटमध्ये आन्सर करायचं आहे तुम्हाला. ओके, व्हेरी गुड. चला पटापटा कमेंट्स करायचे आहेत. आन्सर सांगायचं आहे मला. विच वन इज द फॉलोइंग मोस्ट इकॉनॉमिकल पॅकिंग कुठली आहे? सो सगळ्यांना माहीत असेल. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आन्सर करेक्ट देत आहेत. चला फास्ट. कोणती पॅकिंग सगळ्यात जास्त इकॉनॉमिकल आहे? ओके, करेक्ट. सो करेक्ट, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स ने करेक्ट आन्सर दिलेला आहे. दॅट इज FCC इज अ मोस्ट इकॉनॉमिकल पॅकिंग. वाय FCC इज अ मोस्ट इकॉनॉमिकल पॅकिंग? FCC मोस्ट इकॉनॉमिकल पॅकिंग काय रे मित्रांनो? तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल आपण जर पॅकिंग मध्ये बघितलं तर पॅकिंग इफिशियन्सी, पर्सेंट पॅकिंग इफिशियन्सी ज्यावेळेस आपण काढतो तर सिंपल क्यूबिक साठी पर्सेंट पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला बघायला मिळते. दॅट इज 52.4%. किती बघायला मिळते? 52.4%. व्हॉट अबाउट द BCC? BCC मध्ये हीच व्हॅल्यू होऊन जाते तुमची 68%. अँड व्हॉट अबाउट द FCC? FCC साठी ही व्हॅल्यू होऊन जाते जवळपास 74%. सो दिस इज ऑल अबाउट द पॅकिंग इफिशियन्सी. ही झाली तुमची पॅकिंग इफिशियन्सी. प्रत्येक पॅकिंग अशा टाईपने असते. व्हॉट अबाउट द ACC? ACC असं काहीही नसतं, फसवण्यासाठी दिलेला तुम्हाला तो ऑप्शन आहे मित्रांनो. सो बघा, करेक्ट आन्सर काय आहे? FCC विच हॅव्हिंग अ 74% ऑफ अ पॅकिंग इफिशियन्सी. आता हे पर्सेंटेज मध्ये असल्यामुळे काय करायचं मित्रांनो, तुम्ही जर 100 मधून ही व्हॅल्यू मायनस केली तर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळते दॅट वी कॉल्ड अ वॉइड. आपण त्याला काय म्हणत असतो रे? वॉइड म्हणत असतो. लक्षात ठेवायचं आहे, सिंपल क्यूबिक हे जे युनिट सेल आहे याची जर पॅकिंग इफिशियन्सी 52.4 असेल तर यासाठी वॉइड काढायचं असेल तर ही व्हॅल्यू तुम्हाला, ही जी व्हॅल्यू आहे ही तुम्हाला 100 मधून मायनस करायची. सो ही व्हॅल्यू तुम्ही 100 मधून मायनस केल्यानंतर आन्सर किती येणार आहे तुमचं? आन्सर येणार 47.6%. 47.6% सिंपल क्यूबिक मध्ये असलेली काय असणार आहे? वॉइड असणार आहे. सिमिलर टू द BCC. BCC मध्ये मग किती वॉइड्स असतील? दॅट इज अबाउट द 32% वॉइड असणार आहे. विथ द FCC साठी वॉइड किती असणार आहे? 74. आपण 100 मधून मायनस केले तर आपल्याला व्हॅल्यू मिळते दॅट इज 26% वॉइड असणार आहे. सो विच वन ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट इकॉनॉमिकल? मोस्ट इकॉनॉमिकल आहे 74% पॅकिंग इफिशियन्सी असलेला FCC. सो आन्सर B इज अ करेक्ट आन्सर. ओके, चला आपण आता नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो दिस इज अवर नेक्स्ट MCQ फ्रेंड्स. बघा, MCQ थोडासा भारी आहे. बघा, लक्ष द्या इकडे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स प्रेझेंट इन 0.4 मोल कंपाऊंड. काय दिलेलं आहे बघा? 0.4 मोल कंपाऊंड दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे मोल, नंबर ऑफ मोल्स दिलेले कंपाऊंडचे. आणि काय विचारलेलं आहे? ऑक्टाहेड्रल वॉइड्स विचारलेले आहेत. ऑक्टाहेड्रल वॉइड्स विचारले. सगळ्यांना लगेच फॉर्म्युला क्लिअर झाला असेल की ऑक्टाहेड्रल वॉइड्स कसे काढायचे असतात किंवा टेट्राहेड्रल वॉइड्स कसे काढायचे असतात. सगळ्यांना माहिती आहे. बघा, लक्ष द्या इकडे. मी तुम्हाला क्लिअर करून देतो काय असणार आहे. आन्सर येत असेल तर फास्ट कमेंटमध्ये आन्सर क्लिक करायचं आहे. ओके, बघा, कमेंटमध्ये आन्सर टिक करायला विसरायचं नाही. पटापट बघा, तुम्हाला किती MCQs येतात. टॉपिक रीड करून यायचं आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल बघा, मी तुम्हाला वॉइड्स क्लिअर करून देतो. वॉइड 2 प्रकारचे असणार आहे मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल एक वॉइड असेल दॅट इज नथिंग बट अ टेट्राहेड्रल वॉइड्स. ओके, टेट्राहेड्रल वॉइड्स. आणि दुसरा जो आहे तो आहे octahedral words. There are 2 types of words, tetrahedral and octahedral. What is the relation of tetrahedral words and number of atoms? Tetrahedral words हे डबल असतात नंबर ऑफ ॲटम्सच्या. म्हणजे n इज द नंबर ऑफ ॲटम्स असतील ना तर त्याच्या डबल असतात टेट्राहेड्रल वर्ड्स.
while octahedral voids it is equal to the number of atoms. म्हणजे जेवढे नंबर ऑफ ॲटम्स असतील तेवढे ऑक्टॅहेड्रल वॉइड्स असतात. आपल्याला इथे काय विचारलेलं आहे की हाऊ मेनी नंबर ऑफ ऑक्टॅहेड्रल वॉइड्स. ऑक्टॅहेड्रल वॉइड्स विचारलेले तुम्हाला आणि कशामध्ये विचारले 0.4 मोल. फर्स्ट ऑफ ऑल 0.4 मोल मध्ये ज्यावेळेस आपल्याला ऑक्टॅहेड्रल वॉइड्स विचारतात मित्रांनो, तर ऑक्टॅहेड्रल वॉइड्स कसे असणार आहे लक्ष द्या इकडे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल, यामध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती ते कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. सो नंबर ऑफ ॲटम्स कसे कॅल्क्युलेट करणार तुम्ही, नंबर ऑफ ॲटम. सो नंबर ऑफ ॲटम काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, तर तुम्हाला जेवढे मोल माहित आहे त्या मोलला मल्टिप्लाय करायचं आहे अवॅगॅड्रो नंबरने. मोलला मल्टिप्लाय करायचं आहे अवॅगॅड्रो नंबरने. सो तुम्हाला काय मिळतील, नंबर ऑफ ॲटम्स. कारण की एक मोलमध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स असतात, एक मोलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स असतात. इट इज इक्वल टू द अवॅगॅड्रो नंबर. इट इज इक्वल टू द अवॅगॅड्रो नंबर एवढे नंबर ऑफ ॲटम्स असतात. सो 0.4 मध्ये किती असतील, तर 0.4 ला काय करायचं, मल्टिप्लाय बाय अवॅगॅड्रो नंबर, दॅट इज 6.022 इंटू 10⁻23. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळतील रे, नंबर ऑफ ॲटम्स. आणि जेवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेत मित्रांनो, जेवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेत तेवढेच काय असतात रे, ऑक्टॅहेड्रल वॉइड असतात. तेवढेच काय असतात, ऑक्टॅहेड्रल वॉइड. आणि ऑक्टॅहेड्रल वॉइड जर माहिती असेल तर तुम्ही टेट्राहेड्रल वॉइड सुद्धा काढू शकतात, फक्त त्याच्यात डबल करायचं. सो मल्टिप्लाय बाय 2 करायचं, 2 ने मल्टिप्लाय केला की तुम्हाला काय मिळणार, टेट्राहेड्रल वॉइड्स मिळणार. ओके, सो क्लिअर झालं. मग आता बघा, मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही 0.4 ने 6 ला मल्टिप्लाय केलं तर 6 4 जा अराउंड 24 च्या आसपास आन्सर येतं. सो बघा लक्ष द्या इकडे, माझ्याकडे आन्सर आहे 2.4098 इंटू 10⁻23. सो दिस इज युअर करेक्ट आन्सर. हे झाले तुमचे नंबर ऑफ ॲटम्स. आणि जेवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेत तेवढेच काय असतात, ऑक्टॅहेड्रल वॉइड्स असतात. आय होप तुम्हाला पॉईंट क्लिअर झाला असेल. मग आता वॉइड आणि नंबर ऑफ मोल्स दिले असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. फर्स्ट ऑफ ऑल एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, कधी कधी काय दिलं जाईल की मास दिलं जातं. कधी कधी काय दिलं जातं मित्रांनो, मास गिवन असतं. आता मासवरून तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढता आले पाहिजे. मासवरून नंबर ऑफ मोल काढता आले पाहिजे. मासवरून नंबर ऑफ मोल्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, सो नंबर ऑफ मोल्स बघा इथे लिहून देतो मी तुम्हाला, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. मास अपॉन मोलर मास हा तुमचा फॉर्म्युला आहे, मास अपॉन मोलर मासचा. त्याच्यामुळे तुम्ही नंबर ऑफ मोल्स काढू शकतात आणि नंबर ऑफ मोल्सला तुम्ही अवॅगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स मिळतात. आणि नंबर ऑफ ॲटम्स सोडून ऑक्टॅहेड्रल वॉइड्स किती आणि टेट्राहेड्रल वॉइड्स तुम्ही इझिली काढू शकतात. नंबर ऑफ ॲटम्स तेवढे ऑक्टॅहेड्रल वॉइड्स आणि त्याचे डबल केले की टेट्राहेड्रल वॉइड्स. ओके, आय होप तुम्हाला एमसीक्यू आवडला असेल. चला आपण पुढच्या एमसीक्यू कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. बघा काय सांगितलेलं आहे तुम्हाला इथे, ऑल द नोबल गॅसेस इन अ CCP दॅट इज क्युबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर एक्सेप्ट. बघा काय सांगितलेलं आहे, सगळे नोबल गॅसेस CCP मध्ये असतात, दॅट इज क्युबिक क्लोज पॅकिंग मध्ये असतात, एक्सेप्ट फक्त कोण नसतं रे, तर बघा याचा आन्सर मी तुम्हाला डायरेक्टली क्लिअर करून देतो. माहिती असेल तर त्याला लाईक कमेंटमध्ये टाकायचं आहे, फास्ट कमेंटमध्ये ऑप्शन करायचं आहे. चला मी तुम्हाला वेळ देतो थोडासा, कमेंटमध्ये टाका ऑल द नोबल गॅसेस इन अ CCP स्ट्रक्चर एक्सेप्ट. CCP स्ट्रक्चर मध्ये नोबल गॅसेस कोण कोण आहे आणि कोण नाही. बघा आन्सर येत आहे का तुम्हाला, फास्ट कमेंटमध्ये आन्सर टाकायचं आहे तुम्ही पटापट. चलो तुक्के मारायचे नाही, करेक्ट आन्सर सांगायचं आहे. ओके 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 ओके, बघा लक्ष द्यायचं आहे. करेक्ट आन्सर आहे दॅट इज नथिंग बट हेलियम. हेलियम हा फक्त HCP दाखवतो, दॅट इज हेक्सागोनल क्लोज पॅकिंग दाखवतो. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग दाखवतो हेलियम. बाकीचे जे तिघ आहेत हे तिघच्या तिघ काय दाखवत असतात, क्युबिक क्लोज पॅकिंग दाखवत असतात. सो क्लिअर झालं तुम्हाला, हेलियम फक्त हेक्सागोनल क्लोज पॅकिंग दाखवतो, बाकी सगळे नोबल गॅसेस काय दाखवतात रे, क्युबिक क्लोज पॅकिंग दाखवत असतात. ओके, लक्षात ठेवायचं आहे. सो फ्रेंड्स, एमसीक्यू जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सोबतच मी तुम्हाला माझी टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिलेली आहे, तिथे तुम्हाला व्हिजिट करून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात. आणि हे चॅनल तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स सोबत देखील शेअर करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचं आणि तुमच्या मित्राचं MST CET प्रिपरेशन अगदी चांगल्या पद्धतीने कंप्लीट होऊन जाईल. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही माझ्यासोबत व्हॉट्सअपवरती शेअर करू शकतात. ओके, चला तर आपण आता नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. बघा पहिल्याच MCQशी थोडासा रिलेटेड MCQ आलेला आहे आपल्याला. द वॅकंट स्पेस इन BCC मध्ये असलेली वॅकंट स्पेस विचारलेली आहे तुम्हाला. याचा आन्सर तुम्ही सांगायचं आहे पटकन कमेंटमध्ये. BCC मध्ये किती वॅकंट स्पेस बघितली होती आपण, 3 टाईप बघितलेले होते आहे की नाही. एक बघितला होता सिंपल क्युबिक, दुसरा बघितला होता BCC
आणि तिसरा बघितला होता FCC. सो यामध्ये कोणता असा आहे, वॅकंट स्पेस काय होती, BCC साठी वॅकंट स्पेस विचारली. वॅकंट स्पेस म्हणजे काय विचारलेलं आहे, व्हॉइड विचारलेला आहे तुम्हाला. बघा मी पॅकिंग एफिशियन्सी ऑलरेडी सांगितली होती, व्हॉइड सांगायचं आहे. चला फास्ट कमेंट करायचं आहे, आन्सरला कमेंटमध्ये टाकायचं आहे फास्ट. चला ओके ओके ओके, करेक्ट. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स करेक्ट आन्सर देत आहेत. बघा मी तुम्हाला पुन्हा क्लिअर करून देतो की व्हॉइड्स किती असणार आहे. सिम्पल क्यूबिक मध्ये जो व्हॉइडचा पर्सेंटेज होता दॅट इज 47 पॉईंट किती आलेला होता रे तुमचा, 6 आलेला होता ना, 47.6% आलेलं होतं. सो अबाउट द BCC साठी ही व्हॅल्यू आली होती टोटल 32%. आणि व्हॉट अबाउट द FCC साठी ही व्हॅल्यू आली होती 26%. सो BCC साठी टोटल व्हॉइड्स किती आहेत, तर BCC साठी व्हॉइड्स आहेत 32%. दिस इज युअर करेक्ट आन्सर. ओके, चला आपण आता नेक्स्ट MCQ कडे जाऊया स्टुडंट्स. सो द क्वेश्चन आहे द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अ स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे मित्रांनो, स्क्वेअर क्लोज पॅकिंग विचारलेली आहे तुम्हाला. स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये जी 2 डायमेन्शनल आहे आणि याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर विचारलेला आहे. बघा मित्रांनो, कोऑर्डिनेशन नंबर हा डिफरंट पॅकिंग साठी डिफरंट असतो. मी तुम्हाला एकदाच क्लिअर करून देतो. बघा कोऑर्डिनेशन नंबर्स कसे लक्षात ठेवायचे आहे किंवा कसे असणार आहे. सो जर पॅकिंग असेल 1 डायमेन्शनल, लक्षात ठेवा, पॅकिंग जर 1 डायमेन्शनल असेल, ओके, किंवा पॅकिंग आहे 2 डायमेन्शनल, किंवा पॅकिंग आहे 3 डायमेन्शनल. सो बघा मी तुम्हाला क्लिअर करून देतो 1, 2 आणि 3 डायमेन्शनल साठी कसं. तर 1 डायमेन्शनल पॅकिंग असेल तर कोऑर्डिनेशन नंबर ऑलवेज असतो 2. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 2. ओके, जर 2 डायमेन्शनल पॅकिंग असेल तर 2 डायमेन्शनल मध्ये 2 टाइप पडतात. एक असतो SCP, ओके, दॅट इज स्क्वेअर क्लोज पॅकिंग, आणि एक असतो HCP, दॅट इज हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. इन अ 3 डायमेन्शनल मध्ये पण 2 असतात, दॅट इज CCP, दॅट इज क्यूबिक क्लोज पॅकिंग, आणि जो दुसरा असतो HCP, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. सो लक्षात घ्या इकडे 1 डायमेन्शनल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर ऑलवेज काय असतो रे, 2 असतो. 1 डायमेन्शनल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर ऑलवेज 2. स्क्वेअर क्लोज पॅकिंग दिली असेल तर कोऑर्डिनेशन नंबर होतो 4. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग दिली असेल तर कोऑर्डिनेशन नंबर होतो 6. लक्षात ठेवा पॅकिंग 2 डायमेन्शनल असली पाहिजे. व्हॉट अबाउट द 3 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल पॅकिंग असेल तर 3 डायमेन्शनलला क्यूबिक क्लोज आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग साठी दोघांसाठी कोऑर्डिनेशन नंबर असतो 12. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 12. सो अशा वेळी तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर लक्षात ठेवायचे. तर या केसमध्ये तुम्हाला काय विचारलेलं होतं, इन केस ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग दिलेली होती मित्रांनो तुम्हाला. मग स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर विचारलेला होता. सो स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन अ 2 डायमेन्शनल, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो रे, 4. 4 इज द कोऑर्डिनेशन नंबर. दॅट्स वाय याचा आन्सर काय आलेला आहे, ऑप्शन नंबर, सांगा पटकन ऑप्शन नंबर काय आलेला आहे. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पटापट आन्सर सांगायचं आहे. ऑप्शन नंबर काय आलेला आहे, ऑप्शन नंबर इज 2, दॅट इज B. आन्सर आहे 4. व्हेरी गुड. तुम्ही करेक्ट आन्सर देताय. सो कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचे कोऑर्डिनेशन नंबरची. कोऑर्डिनेशन नंबर कन्सेप्ट मी ऑलरेडी तुम्हाला क्लिअर केलेली आहे की कुठलाही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इतर किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला अटॅच आहे दॅट डिपेंड, त्याच्यावरती डिपेंड ठरतं की त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे. सो इथे जी डायग्राम ड्रॉ केली तर हा जो सेंटरचा पार्टिकल होता, हा सेंटर पार्टिकल अदर 5 पार्टिकल्सला अटॅच आहे म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 5. ओके, लाईक दिस असे तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर प्रिडिक्ट करायचे असतात. सो आता तुम्हाला अगदी इझी करून दिलेलं आहे, प्रत्येकाचा कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे. सो MCQ मध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. चला आपण आता नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो दिस इज अवर नेक्स्ट MCQ. द नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड्स प्रेझेंट पर ॲटम इन अ क्रिस्टल स्ट्रक्चर. बघा आत्ताच आपण याच्याशी रिलेटेड MCQ बघितला होता. बघा मित्रांनो, या टॉपिक मध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स कुठून येतात, तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन येतात दॅट इज पॅकिंग इफिशियन्सी. ओके, पॅकिंग इफिशियन्सी मधून येतात. पॅकिंग इफिशियन्सी मध्ये काय येतात, तर पर्सेंट पॅकिंग विचारली जाते, किंवा व्हॉइड विचारले जातात, किंवा नंबर ऑफ ॲटम्स विचारले जातात. ओके, नंबर ऑफ ॲटम्स विचारले जातात, टेट्राहेड्रल व्हॉइड्स आहे की नाही, टेट्राहेड्रल व्हॉइड्स, ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स यावरती क्वेश्चन येत असतो. ओके, सो असे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर जास्त करावे लागतील. सो नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड्स, किती टेट्राहेड्रल व्हॉइड्स प्रेझेंट आहे पर ॲटम. सो एका ॲटमसाठी टेट्राहेड्रल व्हॉइड्स किती रे, तुम्हाला आत्ताच क्लिअर केलं की टेट्राहेड्रल व्हॉइड्स, हे जे टेट्राहेड्रल व्हॉइड्स असतात, हे टेट्राहेड्रल व्हॉइड्स हे नंबर ऑफ ॲटम्सच्या डबल असतात.
नंबर ऑफ ॲटम्सच्या काय असतात, डबल असतात. म्हणजे जेवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेत त्याच्या डबल काय असतात रे, टेट्राहेड्रल वॉइड्स असतात. तो सिमिलरली टेट्राहेड्रल वॉइड्स प्रेझेंट पर ॲटम इन अ क्रिस्टल स्ट्रक्चर इज डबल. सो नंबर ऑफ ॲटम्सच्या काय असणार आहे, डबल. सम नंबर ऑफ ॲटम्स पर ॲटम विचारलाय ना, तर मग एका ॲटमसाठी काय असतील रे, हे डबल. दॅट इज आन्सर इज लाईक. कमेंट करा फास्ट. चला आन्सर काय आहे, डी. करेक्ट 2. 2 टेट्राहेड्रल वॉइड्स असतील आहे की नाही एका ॲटमसाठी. चलो आपण आता नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया स्टुडंट्स. ओके, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. बघा या टाईपचे प्रॉब्लेम सुद्धा खूप जास्त येतात आणि हे स्टेट बोर्डला देखील एकदम चांगल्या वेने विचारले जातात बरं का, थेरी पेपर्स मध्ये सुद्धा. सो कंपाऊंड मेडअप ऑफ अ एलिमेंट एक्स. एक कंपाऊंड आहे जो एक्स आणि वाय या एलिमेंटचा बनलेला आहे. एक्स प्रेझेंट ॲट द कॉर्नर. जो एक्स आहे तो कॉर्नरला प्रेझेंट आहे. ऑफ एफसीसी स्ट्रक्चर. दिलेलं स्ट्रक्चर काय आहे, एफसीसी आहे, लक्षात घ्या. अँड वाय, सॉरी इट्स नॉट अ वाय, इट्स अ वाय. एलिमेंट वाय दिलेला इथे. ओके, इट्स नॉट अ वाय. वाय प्रेझेंट ॲट द फेस. वाय कुठे प्रेझेंट आहे, फेसला. ऑफ इट शो द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज. मला कंपाऊंडचा फॉर्म्युला विचारलेला आहे. सो इथे बघा दोन एलिमेंट्स दिलेले दॅट इज एक्स अँड वाय. मी ऑलरेडी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे मित्रांनो. बघा बीसीसी आणि एफसीसी या दोघांमध्ये जर रेशो काढायचा असेल किंवा फॉर्म्युला डेराईव्ह करायचा असेल तर बीसीसी मध्ये रेशो काय असतो, 1:1. म्हणजे दोघी एलिमेंट 1:1 असतात. तर एफसीसी मध्ये रेशो काय असतो, 1:3. आता तुम्हाला आन्सर लगेच क्लिअर झालं असेल. 1:3 कसा असेल, रेग्युलर लेक्चर्स करत असाल तर तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल. दिस 1 इज प्रेझेंट ॲट द कॉर्नर. हा कॉर्नरचा असतो, तर हा जो 3 असतो हा फेसचा असतो इन केस ऑफ एफसीसी. इथे काही फरक पडत नाही कॉर्नर आणि बॉडी सेंटर्ड वाल्याला. सो इथे बघा मग एफसीसी विचारलेला आहे तुम्हाला. मग एक्स कुठे रिप्रेझेंट, सो एक्स इज प्रेझेंट ॲट द कॉर्नर. मग एक्स काय असेल 1 आणि वाय इज प्रेझेंट ॲट द फेस. मग वाय किती ठिकाणी असेल, 3. करेक्ट. सो आन्सर काय झालं, एक्स वाय 3. सो आन्सर विच वन इज करेक्ट, सी ऑप्शन इज करेक्ट. एक्स वाय 3 इज द करेक्ट ऑप्शन. चला आपण आता नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो नेक्स्ट एमसीक्यू इज दॅट पार्टिकल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल. बघा काय विचारलंय, नंबर ऑफ पार्टिकल्स विचारलेले तुम्हाला एक्स ग्रॅम मेटल मध्ये. सो फॉर्म्युला डायरेक्टली दिलेला आहे तुम्हाला. मग कोणता फॉर्म्युला करेक्ट आहे ते विचारलेलं आहे तुम्हाला. कोणता फॉर्म्युला करेक्ट असेल रे एक्स ग्रॅम ऑफ पार्टिकल्स काढण्यासाठी. समजा माझ्याकडे, मी तुम्हाला काही फॉर्म्युले क्लिअर करून देतो इथे तुम्हाला. बघा लक्ष द्या इकडे. समजा तुमच्याकडे एक्स ग्रॅम ऑफ मेटल आहे. एक्स ग्रॅम ऑफ काय आहे, मेटल आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स विचारले असतील तर फॉर्म्युला कुठला वापरायचा. तर फॉर्म्युला अगदी सिंपल असतो. इथे फॉर्म्युला बघा लक्ष द्या इकडे. तो तुम्हाला एक्स ग्रॅम घ्यायचा आहे मल्टिप्लाय बाय अवेगॅड्रो नंबर. त्याला अवेगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं त्याच्या मोलर मासने. ओके, त्याच्या मोलर मासने तुम्हाला त्याला डिवाइड करायचं. सो दिस इज युअर करेक्ट फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द नंबर ऑफ पार्टिकल्स. एक्स ग्रॅम ऑफ मेटल मध्ये, एक्स ग्रॅम ऑफ मेटल कंटेन पार्टिकल्स. ओके, सो एक्स ग्रॅम ऑफ मेटल मध्ये असलेले पार्टिकल्स अशा वेळी काढू शकतात, एक्स मल्टिप्लाय बाय Na अपॉन m. दिस इज युअर करेक्ट फॉर्म्युला. सो विच वन इज करेक्ट वन, ऑप्शन ए इज अ करेक्ट वन. करेक्ट ना, ऑप्शन ए इज अ करेक्ट वन. सो लाईक दिस तुम्ही अशा वेळीने कॅल्क्युलेट करू शकतात की एक्स ग्रॅम मग तुम्हाला कदाचित 0.1 ग्रॅम सांगतील, 2 ग्रॅम सांगितलं जाईल आणि त्या मेटलचा मोलर मास दिलं जाईल. अवेगॅड्रो नंबर तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असतो, मोलर मास गिव्हन असेल. सो लाईक दिस तुम्ही अशा वेळी काढू शकता. कधी कधी तुम्हाला पेपरला काय विचारतात की नंबर ऑफ युनिट सेल्स विचारतात की एक्स ग्रॅम ऑफ मेटल मध्ये किती युनिट सेल प्रेझेंट आहेत. सो त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे एक्स अपॉन रो ए क्यूब. ओके, वेर इज ए इज द एज लेंथ, रो इज द डेन्सिटी आणि एक्स इज द मास, जे गिवन मास आहे तुम्हाला दॅट इज एक्स ग्रॅम. ओके, हा फॉर्म्युला कशासाठी वापरायचा आहे, हा फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल. एक्स ग्रॅम ऑफ मेटल मध्ये जर तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल काढायला लावले तर एक्स अपॉन रो ए क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला. ओके, सो इन केस जर तुम्हाला व्हॉल्यूम गिवन असेल आणि व्हॉल्यूम मध्ये विचारलं असेल की नंबर ऑफ युनिट सेल किती प्रेझेंट आहे, सो त्यासाठी फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे, त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला. बघा इथे 3 नंबर मध्ये लिहून देतो तुम्हाला. त्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा दॅट इज व्ही अपॉन ए क्यूब. नंबर ऑफ युनिट सेल, नंबर ऑफ युनिट सेल, number of unit cell in given volume.
दिलेल्या व्हॉल्यूममध्ये किती युनिट सेल आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी V/A³ करायचा. दिलेल्या मासमध्ये म्हणजे x ग्रॅम ऑफ मासमध्ये मेटलमध्ये जर तुम्हाला युनिट सेल विचारले तर तुम्हाला हा 2 नंबरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि जर x ग्रॅम ऑफ मेटलमध्ये तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स विचारले असतील तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे रे, ओके, काय करायचं आहे तुम्हाला इथे हा फॉर्म्युला वापरायचा. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितला असेल, लक्षात आला असेल तुम्हाला. फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला x म्हणजे काय रे, तर मास आहे, m म्हणजे काय तर मोलर मास आहे. करेक्ट. सो मास अपॉन मोलर मास काय होऊन जाणार, नंबर ऑफ मोल्स, आणि नंबर ऑफ मोल्सला आपण अवोगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करतो, दॅट मीन्स नंबर ऑफ पार्टिकल्स मिळतात आपल्याला. ओके, ऑलरेडी आपण यूज केलेला आहे. सो सिमिलरली तुम्हाला तोच फॉर्म्युला पुन्हा वापरायचा आहे. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो फ्रेंड, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू, वन ऑफ द इम्पॉर्टंट एमसीक्यू. हा सगळ्यात इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे, कारण की हार्ड एमसीक्यू मध्ये असा एमसीक्यू येऊ शकतो तुम्हाला पेपरला. सो लक्ष द्या व्यवस्थित, एमसीक्यू काय दिलेला आहे तुम्हाला. कंपाऊंड इज फॉर्म बाय 2 एलिमेंट्स. एक कंपाऊंड आहे जो 2 एलिमेंटचा मिळून बनलेला आहे. तुम्ही म्हणणार सर इथे फॉर्म्युला वगैरे डिराईव्ह करायला लावलेला आहे. करेक्ट, फॉर्म्युला डिराईव्ह करायला लावला मित्रांनो, पण तुम्हाला इथे सीसीपी स्ट्रक्चर सांगितलं आहे. इथे तुमचं लॉजिक चालणार नाही सिंपल क्युबिकचं किंवा बॉडी सेंटर्डचं. सो इथे बघा, लक्ष द्या, इकडे व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आपल्याला. कंपाऊंड इज फॉर्म बाय 2 एलिमेंट्स. 2 एलिमेंटचा मिळून कंपाऊंड बनतोय. 2 एलिमेंट्स आहे ए अँड बी. ओके, द ॲटम ऑफ एलिमेंट बी, जो बी आहे, फॉर्म्स अ सीसीपी स्ट्रक्चर. बी ने काय फॉर्म केलेलं आहे, सीसीपी स्ट्रक्चर. द ॲटम ऑफ ए इज 1/3 ऑफ द टेट्राहेड्रल वॉइड ऑफ बी वॉइड. बर, आता जो ॲटम हे आहे तो बी च्या टेट्राहेड्रल वॉइड्सच्या 1/3 आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. फर्स्ट ऑफ ऑल मी क्लिअर करून देतो तुम्हाला. बघा इथे काय दिलेलं आहे. सो जो एक एलिमेंट आहे ए आणि दुसरा एलिमेंट आहे बी. बी काय करतोय तर सीसीपी स्ट्रक्चर फॉर्म करतोय. बी काय करतोय, सीसीपी स्ट्रक्चर फॉर्म करतोय. आणि बी ॲटम्स किती आहेत तर बी ॲटम्स टेट्राहेड्रल वॉइड्स दाखवत आहेत. सो बी फॉर्म्स अ सीसीपी स्ट्रक्चर. द ॲटम्स ऑफ ए चे ॲटम्स किती आहे, 1/3 ऑफ द टेट्राहेड्रल वॉइड्स ऑफ बी. म्हणजे बी चे टेट्राहेड्रल वॉइड्स किती झाले रे, तर टेट्राहेड्रल वॉइड. बी चे टेट्राहेड्रल वॉइड्स किती असेल, बी ॲटम्सच्या डबल, दॅट इज नथिंग बट 2b. बरोबर, हे टेट्राहेड्रल वॉइड्स झाले बी चे. आणि या टेट्राहेड्रल वॉइड्सच्या 1/3 असणार आहे ए चे ॲटम्स. काय सांगितलंय बघा, A and B, the atoms element B forms a CCP structure. The atom of A is 1/3 of the tetrahedral void of B. म्हणजे A हे ॲटम्स जे आहेत, A चे ॲटम्स हे B च्या 1/3 आहेत टेट्राहेड्रल वॉइड्सच्या. सो B चे जे A चे जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत, सो नंबर ऑफ ॲटम्स ऑफ A किती असणार आहे रे, 1/3 मल्टिप्लाय बाय टेट्राहेड्रल वॉइड्स ऑफ बी. टेट्राहेड्रल वॉइड्सच्या बीच्या टेट्राहेड्रल वॉइड्सच्या 1/3 आहे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए. मग नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए किती झाले, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए 2b ने A1 ला मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं 2b/3. एवढे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए झाले. तर बी चे नंबर ऑफ ॲटम्स किती असेल, जर त्याचे टेट्राहेड्रल वॉइड्स 2b आहे तर नंबर ऑफ ॲटम्स त्याचे हाफ होतील, दॅट इज नंबर ऑफ ॲटम ऑफ बी. बी चे नंबर ऑफ ॲटम्स किती झाले, बी चे नंबर ऑफ ॲटम्स असतील, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी इज इक्वल टू 1b. करेक्ट, 1b, कारण की 2b चा तो हाफ असेल, दॅट इज 1b. मग हे झाले नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी, हे झाले नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए. सो सिम्पली आपण यांचा रेशो घेणार. बघा मग रेशो कसा येईल, दॅट इज 2b/3 इज एज टू 1b. हा झाला त्याचा फॉर्म्युला. करेक्ट. सो तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता. बी गेट कॅन्सल, 3 इकडे आला का, आन्सर काय आलं रे, 2/3 आन्सर आलेला आहे. सो ए होता 2 आणि बी होता 3. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर. चला कमेंट करायची फास्ट, विच वन इज द करेक्ट आन्सर. रेशो आला 2/3, रेशो आला 2/3. सो काय आन्सर असेल करेक्ट, द आन्सर इज A1 इज अ करेक्ट ऑप्शन, दॅट इज A2 B3 तुमचं करेक्ट ऑप्शन आलेलं आहे. सो प्रॉब्लेम व्यवस्थित रीड करायचा आहे. काही सिंपल प्रॉब्लेम होता बघा, लक्ष द्या इकडे. 2 एलिमेंट्स आहेत ए आणि बी. करेक्ट, 2 एलिमेंट्स आहेत ए आणि बी. बी ने सीसीपी स्ट्रक्चर फॉर्म केलं आणि त्याचे टेट्राहेड्रल वॉइड्स जेवढे असतील त्याच्या 1/3 ए चे ॲटम्स आहेत. मग बी चे टेट्राहेड्रल वॉइड्स काय कन्सिडर केले आपण, 2b.
त्याच्या 1/3 नंबर ऑफ ए चे ॲटम्स, ए चे ॲटम्स किती आले, 1/3 ऑफ 2b, लाईक दिस आपल्याला असे 2 रेशो मिळतात, 1b आणि 2ab. यांचं सिंपल तुम्ही S2 मध्ये प्रपोर्शन घेतलं की तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला मिळत असतो. ओके, आय होप तुम्हाला MCQ क्लिअर झाला असेल. नसेल क्लिअर झाला तर पुन्हा व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो. चला आपण पुढे जाऊया. सो ॲट दी एंड बघा मित्रांनो, मी इथे माझी टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केलेली आहे. या लिंकला तुम्ही व्हिजिट करून डायरेक्टली माझ्या ग्रुपमध्ये ॲड होऊ शकतात. ग्रुपचं नाव आहे केमिस्ट्री बाय गुणवंत माली. तुम्हाला चॅनल नेम तर नक्कीच माहिती असेल, दॅट इज गुणवंत माली. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नेक्स्ट तुमचा जो व्हॉट्सअप नंबर, मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करून दिलेला आहे. सो तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकतात. इथे मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमचे सगळे डाऊट्स माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरायचं नाहीये. इथे आपण सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स घेणार आहोत. त्यासोबत सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तिथे शेअर करणार आहेत. सगळे स्टडी मटेरियल आपण तिथे शेअर करणार आहोत. सो केमिस्ट्री बाय गुणवंत माली या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करायला विसरायचं नाहीये. सगळे स्टडी मटेरियल तुम्हाला इझिली अवेलेबल होणार आहे इथे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. थँक्यू व्हेरी मच. बाय.